गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे शहरांमध्ये अतिक्रमण काढले जाते. रस्त्यावरील गोरगरीब फेरीवाल्यांचे तसेच किरकोळ व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढले जाते. पण शहरातील काही पतपेढी मोठे दुकानदारांनीही मोठ्या प्रमाणात फुटपाथवर अतिक्रमण केले आहे. तसेच रस्त्यावर जनरेटर ठेवले आहेत, त्याकडे मात्र महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे. गोरगरिबांचे अतिक्रमण काढले जाते पण धनदांडग्यांचे अतिक्रमण काढले जात नाही, असा सवाल सर्वसामान्य जनतेतून होऊ लागला आहे. इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून शहरातील अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते, पण धनदांडग्यांवर अजूनपर्यंत महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. शहरातील गेल्या काही दिवसांपूर्वी गांधी पुतळा ते शाहू पुतळ्यांपर्यंत जेसीबीच्या सहाय्याने किरकोळ फेरीवाले तसेच दुकानदारांनी बाहेर केलेल्या अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले होते. पण महापालिकेकडून शहरातील काही धनदांडगे, सूत व्यापारी, डॉक्टर्स यांनी रस्त्यावर जनरेटर ठेवून अतिक्रमण केले आहे. याकडे मात्र महापालिका दुर्लक्ष करत आहे. गोरगरीब फेरीवाले यांच्यावर मात्र रोज कारवाई केली जाते, त्यांचे साहित्य जप्त केले जाते, पण धनदांडग्यावर महापालिकेचे अधिकारी कर्मचारी मेहरबान का, असा सवाल सध्या निर्माण झालाय. शहरातील प्रमुख रस्त्यांवर काही धनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. याकडे जाणून बुजून महापालिकेचे अतिक्रमण प्रमुख दुर्लक्ष करत आहेत. अतिक्रमण कारवाई फक्त गोरगरीब जनतेवरच का? मोठे धनदांडग्यांवर का कारवाई केली जात नाही? गोरगरिबांवरच कारवाई केली जाते, पण धनदांडग्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल सध्या निर्माण झालाय. एखाद्या खाद्यपदार्थाचा स्टॉल, फळे विक्रेत्यांनी रस्त्यात गाडी लावली तर महापालिकेचे कर्मचारी येऊन याच्यावर कारवाई करतात व तात्पुरतं दाखवतात, पण एखाद्याने अतिक्रमण केले तर त्याच्यावर तत्पर कारवाई केली जाते. तसेच धनदांडग्यांचा फोन येऊन अतिक्रमण पथकावर दबाव टाकला जातो. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन पथक व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोणाला न जुमानता या धनदांडग्यांचे अतिक्रमण काढून घ्यावे, अशी मागणी सध्या जोर धरू लागली. तरी अतिक्रमण जरी नाही काढले तर छोटे फेरीवाले यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी. शैक्षणिक साहित्य, प्रदर्शन, विक्री, सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट. वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा. प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत. पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी. फोन नंबर 97 62 95 71 72. या प्रदर्शनाला आजच भेट द्या.